त्या ब्रह्मदेवांना भगवान विष्णूंनी सृष्टीची निर्मिती करण्याचा आदेश दिला पृथ्वीवर. त्यावेळी ब्रह्मदेवांनी पृथ्वीवर येऊन तपश्चर्या केली. ते स्थान म्हणजे ब्रह्मगिरी. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीवर ब्रह्मदेवानं सृष्टीची संकल्पना त्यांनी ती तयार केली आणि तेथून त्यांनी सर्वात प्रथम सनकादी ऋषींची संकल्पना केली. 4 सनकादी ऋषी आपल्याला ठाऊक आहे, भगवत ग्रंथात त्याचा उल्लेख आहे. ते 4 सनकादी ऋषी पृथ्वीवर थांबले नाही. ते लागेच वैकुंठात विष्णू लोके निघून गेले. भूतलावर पृथ्वीवर ते थांबले नाही. त्यावेळी पुन्हा ब्रह्मदेवांना प्रश्न पडला, सृष्टीची उत्पत्ती पुढे कशी करायची. त्यावेळी ब्रह्मदेवांनी सप्त ऋषी निर्माण केले आणि सप्त ऋषी त्या त्र्यंबकेश्वर भूमीत त्यांनी ते प्रकट झाले. ब्रह्मदेवाने ते निर्माण केले. आजही त्र्यंबकेश्वरला सप्त ऋषींची जन्मभूमी म्हटलं जातं. म्हणजे सृष्टीची सुरुवात सप्त ऋषींपासून, म्हणजे सृष्टीचा उदय सप्त ऋषींपासून आणि ते स्थान म्हणजे त्र्यंबकेश्वर. आणि त्याच ठिकाणी वेगवेगळ्या ऋषी तिथे थांबले. त्यातील अत्रि ऋषी आणि गौतम ऋषी हे त्र्यंबकेश्वरला थांबले. अन्य ऋषी वेगवेगळ्या स्थानी गेले आणि त्यांनी पुढे सृष्टीची रचना, मानव निर्मिती याला प्रारंभ केलेला होता. त्या सप्त ऋषींपासून प्रजापती, वेगवेगळे प्रजापती निर्माण झाले. प्रजापतीपासून आणखी पुढचे वेगवेगळे संतान तयार झाले. अशा पद्धतीत पृथ्वी पुढे वाढत होती, जीवसृष्टी वाढत होती. त्यावेळी त्र्यंबकेश्वरी पूर्व दिशेस असणारे अत्रि ऋषी आणि ब्रह्मगिरीच्या मागच्या बाजूला असणारे गौतम ऋषी. आता गौतम ऋषींची कथा आपण वाचतो. गंगा गोदावरी मातेचा उगम, तेथे दुर्वेची गाय, गायेचं दुर्वेच्या गायीच्या हत्येच्या पाप क्षालनार्थ गंगा गोदावरी मातेची उत्पत्ती, ही सर्व कथा आपण गुरुचरित्र इतर ग्रंथात ते वाचतो. इकडे पूर्व दिशेस अत्रि ऋषींचा आश्रम होता. त्या अत्रि ऋषींचं विवाह माता अनुसूयांशी झाला होता, कर्दम ऋषींची कन्या. कर्दम ऋषींचं वास्तव्य दिंडोरीपासून 15 किलोमीटरला करंजी नावाचा आश्रम आहे. त्या ठिकाणी कर्दम ऋषींचा आश्रम आहे. आजही तो आश्रम आहे. ते दत्त महाराजांचं आजोळ म्हणून संबोधलं जातं. तेथे अनुसूया मातेचं जन्मस्थान म्हटलं जातं आणि त्यांचा विवाह अत्रि ऋषींशी झाला. अत्रि ऋषी आणि माता अनुसूया यांचं खूप मोठं तप सुरू होतं. खूप मोठी साधना सुरू होती आणि ही साधना सुरू असताना माता अनुसूया यांना सर्व पंचमहाभूत वशीभूत होती. म्हणजेच पृथ्वी, अग्नी, जल, आकाश, वायू हे सर्व या मातेला अनुकूल अशा पद्धतीत वागत होती किंवा त्यांच्या नियंत्रणात ती वागत होती. एवढं तपसाधना त्या माता अनुसूयेची सुरू असताना एक दिवस पलीकडे म्हणजे जवळच्याच एका ठिकाणी मांडव्य ऋषी एका ठिकाणी एका चुकीचं प्रायश्चित्त घेत होते. ते प्रायश्चित्त घेत असताना त्या ठिकाणावर काही भगिनी चालत होत्या, पाणी घेऊन जात होत्या. त्यातील एका भगिनीचा धक्का त्यांना लागला आणि ते पडले. त्यावेळी त्या मांडव्य ऋषींनी काही न विचार करता त्या भगिनीला शाप दिला की उद्याचा सूर्योदय होताच तुझ्या पतीचा मृत्यू होईल, असा त्या भगिनीला शाप दिला. त्यावेळी ती भगिनी रडत रडत माता अनुसूयांकडे आली आणि माता अनुसूयांनी ओळखलं की या भगिनीचा काही दोष नसताना एवढा मोठा त्यांना शाप. त्यावेळी माता अनुसूयांनी सूर्योदय होण्यापासून थांबवलं, म्हणजे पृथ्वीचं चलनवलन रोखून धरलं. त्यावेळी त्रैलोक्यात हाहाकार माजला. सर्व देवी देवता हे कमानीचे अस्वस्थ झाले आणि पुन्हा सृष्टी निर्मनुष्य होईल की काय, हे सर्व पृथ्वी पुन्हा नष्ट होते की काय असं देवतांना वाटू लागलं. त्यामुळे इंद्रापासून सर्व देव माता अनुसूयांना शरण आले
आणि मातेला विनवू लागले की माता, आपण पृथ्वीचं चलनवलन पूर्ववत करावा अथवा पूर्ण सृष्टी नष्ट होऊन जाईल. त्यावेळी माता अनुसूयांनी सांगितलं की या भगिनीला केलेला शाप मागे घेण्यात यावा, तरच पृथ्वीचं चलनवलन व्यवस्थित आहे. त्यावेळी सर्व देवतांना त्या मांडव्य ऋषींना विनंती करावी लागली आणि त्यांनी तो शाप माघारी घेतला आणि पुन्हा मातेनं त्या पृथ्वीचं चलनवलन पुन्हा सुस्थिर व्यवस्थित केलं. एवढी शक्ती, एवढी मातेमध्ये असणारी ऊर्जा आणि या सृष्टीच्या सर्व तत्वांवर असणारं नियंत्रण, त्यामुळे सर्व देवी देवता विचारात पडले. इंद्रापासून सगळं ते विचारात पडले आणि इंद्र तर जास्त विचार करू लागले. इंद्रांना नंतर असं वाटू लागलं, उद्या या मातेने जर ठरवलं की कुठल्याही एखाद्या व्यक्तीला आशीर्वाद जरी दिला की तुला इंद्रपद प्राप्त होईल, तर कोणीही व्यक्ती माझ्या गाडीवर येऊन बसेल आणि माझं पद ढळून जाईल किंवा मला पदत्याग करावा लागेल. एवढी शक्ती त्या मातेमध्ये आहे. काहीतरी त्या माते संदर्भात करावे लागणार, म्हणून त्यांनी एक योजना आखली की मातेचं तपभंग करावं, व्रतभंग करावं. म्हणून त्यांनी देवादिदेव तिन्ही देव ब्रह्मा विष्णू महेश या देवतांकडे सगळे देवता मंडळी गेले आणि त्यांनी सांगितले की मातेचं व्रतभंग करावं. हे तिन्ही देवतांना पुढचं नियोजन ठाऊक होतं, कारण त्यांना पुढे अवतार किंवा भूतलावर तिन्ही देवतांना घ्यायचे होते. म्हणून इकडे ही तिन्ही देवता प्रत्यक्ष तसं इंद्रांच्या सांगण्यावर जरी आले तरी पूर्वनियोजन हे त्यांचंच होतं. त्यामुळे ते मातेच्या परीक्षेसाठी जेव्हा भूतलावर अत्रि ऋषींच्या आश्रमात त्र्यंबकेश्वरी आले, तेव्हा तिथे मातेच्या केवळ दृष्टिक्षेपात त्या तिन्ही देवतांची बालकं झाली. आपण ती गुरुचरित्रात कथा वाचतो आणि तिथून दत्त अवताराला प्रारंभ झाला. म्हणून या भूमीला त्र्यंबकेश्वर भूमी म्हटलं जातं. त्र्यंबक तीन मुख असलेली देवता. आणि मग त्या ठिकाणी दत्त महाराजांचं अवतार कार्य सुरू झालं. नंतर दत्त महाराजांचं कृतयुगातलं म्हणजे सत्ययुगातलं वेगवेगळ्या प्रकारचं कार्य त्या कालखंडात सुरू झालं आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी सर्व जीवसृष्टीच्या गुरुतत्वाचे ते प्रमुख होते आणि त्या गुरुतत्वाचे प्रमुख त्यांनी सर्व प्रकारे सर्वांना ते मार्गदर्शन करत होते. नंतरच्या कालखंडात या त्र्यंबकेश्वरी भगवान शिव स्वतंत्ररित्या ज्योतिर्लिंग स्वरूपात त्यांचं प्रकटीकरण झालं. ते प्रकटीकरण झालं असताना भगवान शिवांना तरी दत्त स्वरूपात त्या भूमीत यावं लागलं. त्र्यंबकेश्वर भूमीत आद्य ज्योतिर्लिंग आहे, पहिलं ज्योतिर्लिंग आहे. आणि ते ज्योतिर्लिंग असं एकमात्र वेगळं आहे की आतमध्ये लिंग नाही, फक्त शाळुका आहे आणि त्याच्या आतमध्ये तीन ब्रह्मा विष्णू महेश अशी लिंग आहे, म्हणजे दत्त महाराजांची लिंग आहे. नाव सुद्धा त्यांनी धारण केलं त्र्यंबकेश्वर, तीन मुख असलेले देवता. कारण भगवान शिव हे पंचानन आहे, त्र्यंबक हे दत्त महाराज आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी दत्त महाराजांचं दत्त स्वरूपात भगवान शिव प्रकट झाले त्र्यंबक स्वरूपात. आणि या भूमीला त्र्यंबकेश्वर भूमी म्हटलं गेलं. नंतर या भूमीत अनेक देवतांचं वास्तव्य, प्रभू रामचंद्र या भूमीत येऊन गेले, भगवान श्रीकृष्णांचं वास्तव्य झालं. नवनाथ हे सुद्धा शाबरी विद्या निर्माण करण्याकरता त्र्यंबकेश्वर भूमीत त्यांना यावं लागलं, कारण त्यांचे गुरु दत्त महाराज या भूमीत होते. म्हणून त्यांना सुद्धा नवनाथांना तिथे यावं लागलं. अनेक देवी आविष्कारांना या त्र्यंबकेश्वर भूमीत यावं लागलं. त्या भूमीत असणारी गंगा म्हणजेच गोदावरी, जिला वृद्ध गंगा म्हटलं जातं, मोठी गंगा, स्वर्गातून येणारी सगळ्यात प्रथम गंगा गोदावरी मातेला म्हटले. नंतर भागीरथी गंगा हिमालयात प्रकट झाली. आधी वृद्ध गंगा म्हणजेच गोदावरी गौतम ऋषींनी भूतलावर त्या गंगेला आणलं. म्हणजेच काय, या भूमीला 1810 साली स्वामी महाराजांनी सुद्धा मूळ भूमी दत्तनगर असे सुद्धा शब्द संबोधले होते त्र्यंबकेश्वर या भूमीला. आपण काही इतिहासावर पण आहे. म्हणून या भूमीला मूळ भूमी
का म्हटलं गेलेलं आहे? पहिली नदी, पहिली मानवाची उत्पत्ती त्र्यंबकेश्वर होती. या सर्व घडणाऱ्या सर्व महत्वाच्या घडामोडी या भूमीत पूर्वकाळात घडलेल्या होत्या. दत्त महाराजांनी पुढे या कृतयुगाचे ते सर्व संवर्धक, पालक, चालक, मालक असताना त्रेतायुगात प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपात त्यांचं कार्य होतं. नंतर द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांच्या स्वरूपात त्यांनी कार्य केलं. आणि जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी अवताराची समाप्ती केली कुरुक्षेत्राजवळ, त्याच ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज 1149 रोजी धरतीतून प्रकट झाले. आणि पुन्हा दत्त महाराजांचा मूळ आविष्कार या कलियुगासाठी श्री स्वामी समर्थ स्वरूपात त्या भूमीत प्रकट झाला. आणि स्वामी महाराजांचं पुढे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू झालं. सुरुवातीला 1149 ते साधारणतः 1378 या प्रदीर्घ कालावधीत स्वामी महाराज संपूर्ण विश्वभर फिरत होते. केवळ भारतच नाही, विश्वभरात स्वामी महाराजांची भ्रमंती होती. 229 वर्षांचा कालखंड स्वामी महाराज भ्रमंती करत होते. सुरुवातीला पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तरांचल, हिमाचल हा प्रदेश स्वामी महाराज, त्या ठिकाणी स्वामी महाराजांना कडक बाबा किंवा अन्य काही वेगवेगळ्या नावाने सेवेकरी किंवा भक्तगण पुकारत असे. नंतर स्वामी महाराज बंगाल, त्या ठिकाणी आनंद भारती, त्यानंतर आसाम प्रदेश असेल चंचल भारती, अशी वेगवेगळी नावं भक्तांनी स्वामींना त्या कालखंडात दिली. तेथून स्वामी महाराज मलेशिया, चीन, सिंगापूर, नेपाळ आदी राष्ट्रांमध्ये सुद्धा स्वामी महाराजांचं त्या 229 वर्षामध्ये मोठं भ्रमण होतं. दुःखी पीडित लोकांना प्रश्न सोडून त्यांना योग्य मार्गदर्शन करत स्वामी महाराजांनी कार्य मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं होतं. अनेक शिष्य स्वामी महाराज त्या कालखंडात घडवत होते. उत्तरेकडे अनेक संप्रदाय स्वामी महाराजांनी घडवले. देशाच्या संरक्षणार्थ शीख संप्रदायाची स्थापना करणारे सुद्धा स्वामी महाराजच होते. अगदी कसं की तिकडे वायव्य सरहद्दी प्रांतावरनं परकीय आक्रमण म्हणजेच भूत, यवन, मुस्लिम अशी अनेक आक्रमण या वायव्य सरहद्द प्रांतातनं भारत देशातील मंदिरे आणि संस्कृती नष्ट करण्यासाठी होत होती. त्यावेळी एक सेना, धर्मरक्षणार्थ सेना त्यांनी ती तयार केली. त्या सेनेला सरदार असं संबोधलं आणि तेथे या संप्रदायाचा त्यांनी संप्रदाय स्वामींनी खुद्द तो निर्माण केलेला होता. आणि त्या धर्मरक्षणार्थ त्यांना तलवार बाळगणे, केसांचं मोठ्या प्रमाणात वाढ करणे, म्हणजे तलवारीचा वार डोक्यावर झेलण्यासाठी प्रचंड मोठी पगडी धारण करणे संरक्षणार्थ, अशा अनेकविध गोष्टी स्वामींनी त्या संप्रदायाकडनं त्याकडून त्या संप्रदायाची निर्मिती. तो धर्म नव्हे, तो एक पंथ होता, संप्रदाय होता धर्मरक्षणार्थ. आणि भारतात येणारे वायव्य सरहद्दीचे अनेक आक्रमणे त्यांनी त्या काळात थोपून धरलेले होते. त्यांना दशा जमतील तशा. त्यानंतर स्वामींनी 1378 ते साधारणतः 1528 श्रीपाद श्रीवल्लभ हा आविष्कार धारण केला. आपण गुरुचरित्रात अध्याय क्रमांक 5 ते साधारणतः अध्याय क्रमांक 10 पर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचं चरित्र वाचतो, किंवा श्रीपाद चरित्रामध्ये सुद्धा आपण पूर्ण त्यांचे चरित्र समजून घेत असतो. या चरित्रामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येईल मूळ आविष्काराचं वैशिष्ट्य या की तो जो कालखंड होता 1378 ते 1528 हा इतका आगळा कालखंड होता की त्या काळात अनेक संन्यासी संप्रदायाचा उगम झालेला होता. भारतावर परकीय आक्रमण सुरू होती आणि अशा कालावधीत अनेक लोक केवळ संन्यास पत्करून स्वतःपुरता परमार्थ किंवा अध्यात्म ते करत, प्रापंचिक आणि सर्वसामान्य लोक अध्यात्मापासून दूर चालले होते. याकरता सर्व संन्यासी संप्रदायांना सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभ आविष्कारात स्वामींनी मार्गदर्शन केलं आणि त्यांना कार्यरत केलं की प्रापंचिक लोकांचे प्रश्न सोडवा, त्यांना अध्यात्म समजून सांगा सोप्या पद्धतीने. पुढे 1528 ते 1678 श्री नृसिंह सरस्वती आविष्कार
कारंजा ते गाणगापूर आणि संपूर्ण भारत देशातील तीर्थक्षेत्र या नृसिंह सरस्वती आविष्कारात स्वामी महाराजांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीत घडवले. तीर्थक्षेत्रावरचा कर्मकांड अनागोंदीचा कारभार सर्वसामान्य अध्यात्मापासून दूर जात असताना नृसिंह सरस्वती स्वामींनी खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीत सर्वसामान्यांना सहज सोपे नियम समजून सांगत अध्यात्मात प्रवृत्त केलं. अनेकांचे प्रश्न सोडवले. अनेक शिष्यांना दीक्षा देऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पाठवलं आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांनी शिष्यांकडे सुद्धा करून घेतलं आणि स्वतःही ते त्रिक्षेत्र, नृसिंहवाडी, औदुंबर, कारंजा, गाणगापूर आदी ठिकाणी ते स्वतः त्यांनी अनेकांचे प्रश्न मार्गी लावले. हा 150 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा नृसिंह सरस्वती स्वामी श्रीशैल्यम त्यांनी केलं. म्हणजे तेथे ते श्रीशैल्यम येथे गुप्त झाले आणि लगेच प्रकट झाले. 1678 लाच ते सुंदरबन, कलकत्ता येथील कर्दळीवन. आज कर्दळीवन म्हणजे श्रीशैल्यम येथील लोक समजतात, तसं नव्हे. स्वामींचं प्रकट स्थान कर्दळीवन म्हणजे सुंदरबन, कलकत्ता. स्वामी चरित्र जर नीट उचलून आपण वाचलं, स्वामी चरित्राचा दुसरा अध्याय तो रेफरन्स आहे की स्वामी सुरुवातीला कर्दळीवनातून प्रकट झाले, बंगाल देश फिरले, कलकत्त्यामध्ये आहे. कारण कलकत्त्याच्या अगदी जवळ 200 किलोमीटरला सुंदरबन आहे. तेथे स्वामी महाराज त्या वनात अरण्यात प्रकट झाले आणि तिथून बंगाल प्रदेश, कलकत्ता शहर स्वामींनी पाहिलं. स्वामी चरित्राच्या दुसऱ्या अध्यायात वाचतो. तिथून स्वामी महाराज हरिद्वारला गेले. नंतर गोदेच्या किनारी स्वामी महाराज आले. गोदेच्या किनारी म्हणजे स्वामी महाराज त्र्यंबकेश्वर येथे आले. त्र्यंबकेश्वरला स्वामी महाराजांचं वास्तव्य कुठे असेल? आज जे आपलं सेवा मार्गाचं जे गुरुपीठ आहे, ज्या गुरुपीठामध्ये वटवृक्ष जिथे आहे, वटवृक्ष मंदिर जिथे मूर्ती आहे, तेथे स्वामी महाराजांचं 1810 साली वास्तव्य होतं. मुलांना थोडं शांत झालं. तर त्या ठिकाणी वास्तव्य स्वामी महाराजांचं 1810च्या सुमारास स्वामी महाराज त्या ठिकाणी होते. आणि सर्वात प्रथम स्वामी महाराजांनी शब्द उच्चारले. मूळ भूमी, दत्तनगर, वडाचं झाड असे शब्द जे सर्वात प्रथम स्वामींनी उच्चारले ते त्र्यंबकेश्वर या भूमीला. दत्तनगर, वडाचं झाड, मूळ भूमी, मूळ वडाचं झाड, हे जे काही आपण स्वामींचे शब्द ऐकतो ते सर्वात प्रथम स्वामींनी त्या ठिकाणी उच्चारले. आणि नंतर स्वामी महाराज गोदावरी किनाऱ्याने पुढे दक्षिण भारताकडे आले. पुन्हा महाराज साधारणतः 1856च्या आसपास पुन्हा हैदराबाद मार्गे दक्षिण प्रदेश पादाक्रांत करून पुन्हा महाराष्ट्रात सोलापूर आणि परिसरात स्वामी महाराज आले. सोलापूर परिसरात स्वामी महाराजांचं वास्तव्य तब्बल 22 वर्ष होतं. पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ आणि अक्कलकोट या परिसरात स्वामी महाराज 22 वर्ष वास्तव्य स्वामी महाराजांचं. येथे स्वामी महाराज प्रकट स्वरूपात अनेक शिष्यांना त्यांनी दर्शन देत अनेक शिष्य घडवले आणि त्या शिष्यांना वेगवेगळ्या दिशांना स्वामी महाराजांनी त्या काळातील वेगवेगळ्या प्रकारच्या अभियानांना स्वामी महाराजांनी पाठवलं. मग त्यामध्ये साईबाबांचं रूपपद घेतलं अक्कलकोटला असताना आणि त्यांना शिर्डी येथे पाठवलं. शिर्डी येथे साईबाबांनी लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम स्वामींच्या आज्ञेने सुरू केलं. म्हणून साईबाबा सुद्धा त्या आविष्कारात सांगत सबका मालिक एक है, म्हणजे स्वामी महाराज आहे असंच सांगत. परंतु आजही आपण अनेक वेळा त्यांचेच अनेक शिष्य ती गोष्ट समजून घेत नाही, परंतु ते स्वामींचा उल्लेख करायचे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि इकडे शेगावला गजानन महाराजांना पाठवलं. तेथे दुःखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम तिथे गजानन महाराज करत होते आणि तेही बोलत गणगण गणात होते. म्हणजे कणाकणात चराचरात स्वामी महाराज हे स्थिर आहे आणि आपल्या मनात आणि आपल्या अंतरंगात सुद्धा स्वामी महाराजच आहे
असं सुद्धा शेगावचे गजानन महाराज या श्लोकातनं बोलायचे. त्यानंतर जंगली महाराज, शंकर महाराज यांना सुद्धा स्वामींनी दीक्षा देऊन वेगवेगळ्या देशांना पाठवलं. इकडे स्वामी चरित्रातले हरिभाऊ तावडे उर्फ स्वामी सूत यांना सुद्धा मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात पाठवलं. तेथील अनेक लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या सर्व शिष्यांनी केलं स्वामींच्या आज्ञेनं. म्हणजेच काय तर आज जसं सर्व स्वामी सेवेकरी परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या गावांना प्रदेशात जाऊन आपण लोकांचे प्रश्न सोडवणे किंवा ग्राम अभियान करतो, अगदी तसंच काम स्वामी महाराजांनी तत्कालीन त्या शिष्यांकडे ते करून घेतलेलं होतं. आणि नंतर जेव्हा 1878 ला स्वामी महाराजांना तो प्रदेश सोडायचा होता, त्यावेळी स्वामींनी अशी आज्ञा सद्गुरू नारायणदासजी विठ्ठल महाराजांना अशा पद्धतीने केली, सांगितलं की या युगाला, विज्ञान युगाला सुसह्य सुसंगत असा एक आध्यात्मिक मार्ग तयार करायचा की जो विज्ञानाला अनुसरून आणि सर्वसामान्य प्रापंचिक लोकांना झेपेल असा आध्यात्मिक मार्गाची तुम्ही निर्मिती करा. आणि याच नृसिंहवाडीच्या संगमावर स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभ असा आविष्कार, अशा आविष्कारामध्ये सद्गुरू नारायणदासजी विठ्ठल महाराजांना संगमावर गुरुपद दिलं आणि थेट नाशिक क्षेत्री पाठवलं, त्र्यंबकेश्वर. सद्गुरू विठ्ठल महाराज श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरी 36 वर्ष राहिले आणि तेथे त्यांनी या सेवा मार्गाची संकल्पना तयार केली. त्या ठिकाणी गायत्री मातेची उपासना करत असताना हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग कसा असेल, या सेवा मार्गाची केंद्र कशी असतील, केंद्राची कार्यपद्धती कशी असेल, सेवा केंद्रातील आरत्या या कशा असाव्यात, त्या आरत्यांची चाल कशी असेल, संपूर्ण आरत्यांची त्यांच्या चाली सुद्धा सद्गुरू विठ्ठल महाराजांनी त्या तयार केल्या आणि सर्व केंद्राची कार्यपद्धती त्यांनी त्याची रचना केली. आता ही सर्व कार्यप्रणाली प्रत्यक्षात आणण्याकरता त्यांना विशेष शिष्याची आवश्यकता होती. ते म्हणजे दिंडोरी येथील सद्गुरू परमपूज्य मोरेदादा आणि मोरेदादा कर्वे त्यांनी प्रत्यक्षात हे कार्य जनमानसात घराघरात पोहोचवण्यास प्रारंभ केला. त्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ही संकल्पना, तसं केंद्र म्हणजे कुठल्याही प्रकारे मंदिर, मठ, देऊळ असा केंद्र शब्दाचा अर्थ होत नाही. एक प्रकारे तुम्ही स्वामींचं कार्यालय त्याला समजू शकता. स्वामींचं असं सेवा केंद्र म्हणजे कार्यालय जिथे आपण स्वामींची सेवा उपासना करतो आणि त्या ऊर्जेचा वापर नवे राष्ट्र, नवी पिढी सुसंस्कारित करण्यासाठी, दुःखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम अभियानांसाठी ज्या जागेचा वापर करतो ते स्थान म्हणजे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र. ही आपण केंद्राची मूळ संकल्पना आपल्याला लक्षात घेता आली पाहिजे. कारण आज बरेच वेळा आपण सेवा केंद्रात सेवा उपक्रम करत असताना चार भिंतीमध्ये फक्त अडकून राहतो. उत्सव आरतीशिवाय आपण बाकी काहीच करत नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम असेल, बाहेर पडून विविध उपक्रम अभियान करायचे असतील, ते अभियान कदाचित अनेक वेळा आपल्याकडनं होत नाही. चार भिंतीत अडकून राहायचंच नाही असं त्यावेळी सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी सांगितलेलं. ते आपलं ऊर्जा ग्रहण करण्याचं, विविध प्रशिक्षण आणि सेवा देण्याचं काम आणि सेवा करण्याचं स्थान. मात्र तिथून बाहेर पडून आपल्याला ठिकठिकाणी छोटी गावागावात गाव तेथे सेवा केंद्र आणि घर तेथे श्री स्वामी समर्थ महाराज ही खरंच मूळ संकल्पना श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून सद्गुरू परमपूज्य विठ्ठल महाराज आणि मोरेदादांनी प्रारंभ केला. सद्गुरू मोरेदादांनी या कार्याचा पाया अतिशय कणखर, भक्कम संपूर्ण महाराष्ट्रभर रोवला. अनेक क्रांतिकारी निर्णय सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी त्या कालखंडात घेतले. अनेक शिष्य घरातले वेगवेगळ्या देशांना
त्यांनी ते पाठवले, त्यांच्या घरी काम त्यांनी स्वतः करून घेतलं. स्वतःही ते महाराष्ट्रभर फिरत होते. 1988 पर्यंत तब्बल 188 पेक्षा 155 पेक्षा अधिक सेवा केंद्र सद्गुरू परमपूज्य गुरुदादांनी उभी केली. ही उभी करत असताना सर्व सेवा अतिशय सहज सोप्या पद्धतीत सर्वांना शिकवल्या. मंत्र सर्व सेवेकऱ्यांना शिकवले. श्री गुरुचरित्र, श्री दुर्गा सप्तशती सारखे ग्रंथ सर्वांना वाचण्यास उपलब्ध करून दिले. 1975 पर्यंत असा प्रघात होता की श्री गुरुचरित्र किंवा श्री दुर्गा सप्तशती सारखे ग्रंथ प्रत्येकाला वाचण्याची अनुमती नव्हती. विशेष म्हणजे भगिनींना तर ऐकण्यास सुद्धा अनुमती नव्हती. 1975 साली पहिलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी येथे स्थापन झाले आणि ते स्थापन झाल्यानंतर जेव्हा पहिला अखंड नाम यज्ञ सप्ताह करण्याची वेळ आली त्यावेळी पाहिलं तर गुरुचरित्र वाचण्याची पद्धत पूर्वापार अशी होती की एक व्यक्ती समोर गुरुचरित्र वाचणार, बाकी समोर फक्त ऐकणार, तेही फक्त पुरुषच सेवेकरी ते गुरुचरित्र ऐकू शकणार अशी पूर्वापार पद्धत पारायणाची होती. आणि सद्गुरू परमपूज्य गुरुदादांनी पाहिलं की हे असं करून जमणार नाही, चालणार नाही. म्हणून त्यासाठी त्यांनी काय केलं की पुढील लगेच पुढच्या सप्ताहामध्ये म्हणजे 1976 सालपासून एक क्रांतिकारी निर्णय घेतला. प्रत्येक सेवेकराच्या हातात श्री गुरुचरित्र आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ त्यांनी उपलब्ध करून दिले आणि फार मोठा क्रांतिकारी निर्णय झाला. आणि आज प्रत्येक भगिनी मोठ्या संख्येत श्री गुरुचरित्र असेल, श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण करू शकत असेल ते केवळ सद्गुरू परमपूज्य गुरुदादांमुळेच. आज सेवा मार्गामध्ये भगिनींचा सहवास किंवा सहकार्य किंवा उपलब्धता किंवा सहभाग हा 80% सारखा असतो. 80% पेक्षा जास्त भगिनी असतात. का तर त्यावेळी जेव्हा सद्गुरू परमपूज्य गुरुदादांनी सर्व आध्यात्मिक उपासना भगिनींसाठी पूर्णपणे खुल्या करून दिल्या आणि अध्यात्मात 100% पहिलं आरक्षण देणारे सद्गुरू परमपूज्य गुरुदादा हे आपल्याला लक्षात घ्यायचं. तत्कालीन परिस्थितीत त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. अनेक वेळा सद्गुरू परमपूज्य गुरुदादांच्या विरुद्ध मोर्चे सुद्धा निघाले की हा भयावह असा प्रकार आहे की गुरुचरित्र महिला वाचताय, दुर्गा सप्तशती महिला वाचताय. हे तत्कालीन समाजाला मान्यच नव्हतं. परंतु समाजाचा कुठलाही विरोध न जुमानता या सर्व गोष्टी सर्वांसाठी उपलब्ध करून दिल्या. भगिनी या भगवतीचा अंश असतात. त्यामुळे जेव्हा त्या या काही आध्यात्मिक सेवा करतात त्या भगवतीला आणि भगवंताला अतिशय प्रिय असतात. म्हणून भगिनींनी केलेली सेवा तात्काळ फलद्रूप, पुरुषांपेक्षा जास्त तात्काळ फलद्रूप भगिनींची सेवा होत असते. हे तितकंच वास्तव आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जाणीव करून देणारे सद्गुरू परमपूज्य गुरुदादा. म्हणून या कार्यामध्ये अनेक वेळा अशा काही गोष्टी आपण करत आहोत, आपल्यापर्यंत ज्या पोहोचलेल्या आहेत, ज्या इतर भाविकांपर्यंत किंवा इतर संप्रदायांमधील इतर लोकांपर्यंत या गोष्टी माहिती सुद्धा नाही. जेवढे या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातल्या सेवेकरांना गोष्टी ज्ञात आहेत, सणवार, व्रतवैकल्य, वेगवेगळ्या उपासना, आता पितृपक्ष सुरू आहे, दशमी तिथी आज आहे. या पितृपक्षामध्ये नेमक्या सेवा कशा करायच्या ही जर सगळ्यात जास्त माहिती कोणाला असेल तर ते सर्व श्री स्वामी समर्थ सेवेकरी. हे लक्षात घ्या. या पितृपक्षामध्ये आपण कुठल्याही प्रकारे पिंडदान, नारायणार्पण करत नाही. हे फक्त सेवेकऱ्यांनाच ठाऊक आहे. परंतु इतर लोक खूप मोठ्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर असेल किंवा अन्य तीर्थक्षेत्री खूप गर्दी करतात, नेमकं या पितृपक्षात पिंडदान करायला जातात. परंतु सेवेकरांना ठाऊक आहे की पितर हे अंशात्मक दृष्टिकोनात किंवा सूक्ष्म स्वरूपात हे आपल्या घरी आलेले असतात. म्हणून आपण आपल्या घरीच पितरांना नैवेद्य दाखवतो. पितरांचं श्राद्ध घरच्या घरीच करतो. म्हणून महालयात श्राद्ध किंवा सेवा, पिंडदान ही घरीच करायची असते.
तीर्थक्षेत्री आपण करत नाही, ही माहिती केवळ सेवेकरांनाच आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण सेवेकरी करताना खूप भाग्यवान आहोत की खूप सूक्ष्म आणि सोप्या पद्धतीत सर्व ज्ञान आपल्याला आपल्या गुरूंनी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणून सद्गुरू परमपूज्य गुरुदादा असतील त्यांनी रचलेल्या या पायावर परमपूज्य गुरुमाऊलींनी फार मोठा कळसच निर्माण केला. अधिक वेगानं परमपूज्य गुरुमाऊलींनी कार्य उभं केलं. त्यामध्ये केवळ महाराष्ट्रच नव्हे, महाराष्ट्राच्या बाहेर जवळपास 20 राज्यांमध्ये आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत कार्यरत आहे. त्याचबरोबर भारताच्या बाहेर नेपाळ, अरब देशांपासून ते अमेरिकेपर्यंत, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आदी 20 देशांपर्यंत सेवा मार्गाचं कार्य आज मोठ्या स्वरूपात 7,500हून अधिक सेवा केंद्र परमपूज्य गुरुमाऊलींनी आज एवढ्या 30 ते 35 वर्षात उभी केलेली आहे. म्हणून आपण भाग्यवान सेवेकरी आहोत. आपण या सेवा मार्गाशी जोडलं गेलेलं आहोत आणि यामध्ये आपल्याला सर्व व्यवस्थित अशा सर्व आध्यात्मिक उपासना सेवा सहज सोप्या पद्धतीत आपल्याकडे आपले गुरु करून घेत असतात. विविध जेव्हा देशावर जी संकट येतात ते संकट सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याकडनं काही वेगवेगळ्या सेवा करून घेत असतात. विशेष म्हणजे आपल्या गुरूंनी, गुरुमाऊलींनी आपल्या सर्व सेवेकरांना समर्थ बनवलेलं आहे. समर्थ या शब्दाचा अर्थ श्रेष्ठतम, सर्व गुण संपन्न. आपण सेवेकरी म्हणून एकदा विचार केला पाहिजे. आपल्या गुरूंनी आपल्याला इतक्या काही गोष्टी दिलेल्या आहेत की आपण सुद्धा सेवेकरी एकत्र येतो आणि एकत्रित येऊन सेवा करतो. त्यावेळी मोठ्यात मोठं अरिष्ट आलेलं असेल ते सुद्धा टाळू शकतो. किंवा एखाद्या वेळी जेव्हा पंचमहाभूतांवर सुद्धा नियंत्रण सेवेकरांना कसं करायचं हे सुद्धा आपल्या सर्वांना शिकवलेलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात आधी सांगतो, प्रचंड मोठं वादळ वारा आलंय, वायूवर नियंत्रण. मग आपल्याला गुरुमाऊली सांगतात तो वादळ शोध ध्वज लावा, त्याच्या खाली लागून असता म्हणा, वादळ लगेच थांबेल. आणि आपण सर्वांनी ते पाहिलेले डोळ्यांनी आणि अनुभव घेतलेला आहे. आपण सगळे सेवेकरी जेव्हा वादळ आलं तो ध्वज लावला की लगेच वादळ थांबतं. म्हणजे वायूवर नियंत्रण आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी शिकवले. पाऊस पडत नसेल तर लगेच आपल्याला सेवा दिली जाते. पर्जन्य सूक्त, वेताच्या पानांचा हवन एकत्र येऊन पर्जन्य चंडी या घेतात की नको तिथे आणि हवा तिथे. ज्या ठिकाणी पाऊस पडलेला नसेल त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची किमया सेवेकरांना परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला ती शिकवलेली आहे, प्रसाद करून दिलेली आहे. म्हणजे या अक्षरशः या पंचमहाभूतांवर नियंत्रण कसं करायचं ही सुद्धा सामुदायिक सेवा उपासना आपल्या गुरूंनी आपल्याला शिकवलेली आहे. पण आपण जर खोलात जाऊन विचार केला तर आपल्याला किती श्रेष्ठतम सद्गुरूंनी बनवलेले. कारण आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सहज सोप्या पद्धतीत आपल्या सद्गुरूंनी शिकवलेल्या. मुळात या स्वामी कार्याशी जोडण्याकरता आपल्याला अनेक जन्मांचं पुण्य लागतं. इथे बसलेल्या प्रत्येक सेवेकराचं कित्येक जन्माचं पुण्य असेल. म्हणून आपण स्वामी महाराजांच्या या कार्यात जोडलं गेलेलं आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये श्रीपाद स्वामींनी सुद्धा सांगितलेले आहे की या कार्याशी जोडताना किंवा त्यांच्याशी जोडताना अनेक जन्मांचं पुण्य लागतं. त्यावेळी काही चिकित्सक जिज्ञासू सेवेकरांनी गुरुमाऊलींना प्रश्न विचारला एका सत्संगामध्ये. त्यावेळी गुरु किती जन्म लागतात की आम्हाला हा सेवेकरी जन्म म्हणून प्राप्त होतो. त्यावेळी गुरुमाऊलींनी सांगितलं 100 जन्माचं जेव्हा तुमचं पुण्य होतं त्यावेळी तुम्ही सेवेकरी म्हणून जन्म घेता. म्हणजे इथे बसलेले प्रत्येक सेवेकराचं 100 जन्माचं पुण्य 100% असेल. म्हणून तर आपण या सेवा मार्गाशी जोडलं गेलेलं आहोत. मग या संधीचं सोनं करणं हे सेवेकऱ्यांच्याच हातात आहे. जन्म मिळालाय, सेवेकरी म्हणून जोडलं गेलेलो आहे स्वामी कार्याशी, गुरुमाऊलींशी. मग त्या संधीचं सोनं सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणजे नेमकं काय, त्यांनी दिलेले वेगवेगळे आदेश त्याचं पालन करणं, त्यांनी सांगितलेले विविध उपक्रम ते पुढे घेऊन जाणं हे
सर्व सेवेकरांचं आद्य कर्तव्य आहे. तरच पुढचा परत सेवेकरी म्हणून जन्म किंवा स्वामी महाराजांच्या चरणांशी जन्म प्राप्त होईल. नाहीतर आपण इथे वेळ वाया घालवला, काहीच केलं नाही, परत आपण चरणापासून दूर जाऊ शकतो. म्हणून पुढच्या जन्मासाठी सुद्धा आपल्याला सोय करून ठेवायची की पुढच्या जन्मातही त्यांच्या चरणाशी आपला जन्म व्हावा, सेवेकरी म्हणूनच आपला जन्म व्हावा. याकरता विविध उपक्रमांमध्ये आपण सहभागी होऊ. सद्गुरूंना अपेक्षित अशा कार्यामध्ये सक्रिय सहभागी होऊ. त्यांना अपेक्षित असणारे कार्य काय, तर त्यांनी आपल्याला आखून दिलेले 18 अभियान. ही सर्व 18 अभियानांमध्ये जेव्हा कुठल्या ना कुठल्या एका तरी अभियानामध्ये जेव्हा आपण सक्रिय सहभागी होतो तेव्हा नक्कीच त्यांचा 100% आशीर्वादास प्राप्त होत असतो. कारण सेवा केंद्र म्हणजे 20% अध्यात्म आणि 80% समाजकार्य. 20% अध्यात्म म्हणजे नेमकं काय, आपण रोजची 3 अध्याय 11 माळा जप ही आपली नित्यसेवा, सेवा केंद्रातील उत्सव उपक्रम उपस्थिती म्हणजे 20% अध्यात्म आणि उर्वरित 80% समाजकार्य म्हणजे सेवा मार्गातील 18 विभागांमध्ये थोड्या का होईना योगदान देणं, त्यात वेळ देणं म्हणजे आपलं 80% समाजकार्य होतं. हे बघा सेवेकरांनो, सेवेकरी बंधू भगिनींनो, एक गोष्ट आपण बारकाव्याने लक्षात घेतली पाहिजे. कुठल्याही देवी देवतांना, सद्गुरूंना, दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना सेवा कशी अपेक्षित असते. केवळ स्वतःपुरती जर आपण सेवा करत बसलो ना तर त्यांना तेवढी ती प्रिय नसते. ते आपल्याला 20% आशीर्वाद देतील. आपण खूप पारायण केले, खूप उपासना केल्या, केवळ आपल्या घरापुरत्या आणि स्वतःपुरत्या, तर त्यात आपल्याला त्यांचे आशीर्वाद 20% मिळतील. परंतु या उपासना सेवांसह जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या अभियानांमध्ये सक्रिय सहभागी होता, इतर दुःखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही जेव्हा पुढे येतात तेव्हा सद्गुरूंचं काम सुद्धा हलकं होत असतं. कारण सतत याच गोष्टी करत असतात आणि त्यांच्या कार्याला जेव्हा आपण हातभार लावतो तेव्हा उर्वरित 80% आपल्याला आशीर्वाद त्यांच्याकडनं प्राप्त होत असतात. म्हणून आपल्याला अनेक वेळा सांगतात 20% अध्यात्म काय आणि 80% समाजकार्य म्हणजे काय. हा जो रेशो आहे, ही जी पद्धत आहे, हे जे सूत्र आहे, हे सूत्र आपण एकदम व्यवस्थितरित्या लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून यासाठी विविध उपक्रमांमध्ये आपण सक्रिय सहभागी झालं पाहिजे. त्यात आपल्याला योगदान देता आलं पाहिजे. कारण भागवत ग्रंथात सुद्धा असं म्हटलेलं आहे की या कलियुगामध्ये ईश्वर प्राप्ती, सद्गुरु कृपा 100% कधी होते. त्यावेळी त्यात उत्तर काय दिलं, अनेक योग आहेत, त्यातील फक्त 3 योग कलियुगात काम करतील. त्यातला ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, 3 योगांच्या जोरावर आपल्याला सद्गुरु प्राप्ती होऊ शकणार आहे. मग आपल्या गुरुंनी तर ते 3ही योग पूर्ण करून घेतले आपल्याकडनं. पहिला ज्ञानयोग म्हणजे त्यासाठी आपल्याला वेगवेगळे ग्रंथ उपलब्ध करून दिलेले. ते किती 108 प्रकारचे ग्रंथ सेवा मार्गाचे सद्गुरु मोरेदादा आणि गुरुमाऊलींनी आपल्याला लिहून दिलेले. हे ग्रंथ जेव्हा वाचतो अनेक वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं आणि त्या ग्रंथांच्या जोरावर आपण भक्ती करत असतो. म्हणजे वेगवेगळे पारायण, उपासना. मग आपला भक्तियोग दुसरा कंप्लीट होतो. राहतो तिसरा कर्मयोग. हा कर्मयोग कसा पूर्ण करणार आपण. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये सांगितलंय, कर्मयोगाचं महात्म्य वर्णन केलेलं आहे. अर्जुनाला फार जबरदस्त कर्मयोगाचाच उपदेश गीतेमध्ये. हा कर्मयोग आपला कसा पूर्ण होणार. केवळ प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून नाही, तर कर्मयोग जेव्हा पूर्ण होतो जेव्हा आपण इतर लोकांसाठी काम करतो, देशासाठी काम करतो, राष्ट्रासाठी काम करतो, दुःखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवतो, तेव्हा कर्मयोग पूर्ण होतो. आणि जेव्हा आपण ग्राम आणि नागरिक अभियानात भाग घेतो तेव्हा आपला हा उर्वरित कर्मयोग गुरुमाऊली आपल्याकडनं पूर्ण करून घेतात आणि 100% स्वामी कृपा, गुरु कृपा आपल्यावर होत असते. आणि म्हणून सर्व सेवेकरांना पावलोपावली, क्षणोक्षणी स्वामी महाराजांची अनुभूती, परमपूज्य गुरुमाऊलींची अनुभूती, कृपा. गुरु आज उपस्थित सेवेकरांना जर विचारलं तर तुम्हाला किती दृष्टांत, किती अनुभव आले. एकही सेवेकरी मागे हटणार नाही, प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. एवढे सेवेकरी आपण भाग्यवान आहात. कारण हे सर्व गोष्टी सद्गुरू आपल्याकडनं पूर्ण करून घेत असतात. सेवेकरी हे श्रेष्ठतम
ठरतात. मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. त्र्यंबकेश्वर ही भूमी सिंहस्थ कुंभमेळ्याची भूमी आहे. तिथे दर 12 वर्षाने कुंभमेळा भरतो आणि हिमालयासह देशभरात अनेक साधू तेथे दर्शन करायला येतात, त्या गंगेत स्नान करायला येतात. तर त्यावेळी अनेक वेळा आम्ही त्यांना प्रश्न विचारतो सहज कारण 2-3 मागच्या कुंभमेळ्यात अनेक साधूंची भेटीगाठी झाल्या. त्यावेळी त्यांना विचारलं की तुम्ही किती वर्ष तप करताय? अनेकांचं उत्तर आलं अनेक 20 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष. मग एवढं तप करत असताना तुम्हाला दृष्टांत अनुभूती किती वेळा आली? त्यावेळी त्यांच्याकडे उत्तरच नसतं. कारण परमेश्वर सुद्धा जेव्हा तुम्ही केवळ स्वतःसाठी तपश्चर्या हिमालयात करताय त्याचा लोकांना, समाजाला, राष्ट्राला काहीच फायदा नाही. त्यावेळी त्या साधूंना सुद्धा भगवंत आशीर्वाद देत नाही, दृष्टांत देत नाही. आणि इकडे सेवेकरी, सर्वसामान्य सेवेकरी ज्यांनी घरदार सुद्धा सोडलेलं नाही, घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळून आहे, ते अभियानांमध्ये सहभागी होतात, ते सामुदायिक सेवेमध्ये सहभागी होतात, तेव्हा त्यांना पावलावर स्वामींची अनुभूती. अनेक वेळा स्वप्नांमध्ये सरळ त्यांना स्वामींची दृष्टांत त्यांना सहज होतात, गुरुमाऊलींची दृष्टांत त्यांना सहज होतात. म्हणजे त्या हिमालयात तप करणाऱ्या साधूंपेक्षाही श्रेष्ठ कोण असेल तर सेवेकरी. हे लक्षात घ्या, हे आपल्याला लक्षात येईल. परंतु हे सर्व असताना आपल्याला आपली कर्तव्य विसरता कामा नये. मग सेवेकरी म्हणून आपले कर्तव्य काय आहे? सद्गुरूंच्या इच्छेत इच्छा मिळून राहणं. सद्गुरूंची इच्छा काय आहे की दुःखी पीडित लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेवा मार्गाच्या विविध ग्राम आणि नागरिक विकास अभियानांच्या संकल्पनेत प्रत्येक सेवेकऱ्यांना सक्रिय सहभागी होणं म्हणजे खऱ्या अर्थानं सद्गुरूंची इच्छा पूर्ण करणं. हे लक्षात घ्या. म्हणून यासाठी आपल्याला आपला जेवढा अधिकाधिक वेळ त्या स्वामी कार्याला देता येईल तेवढा अधिकाधिक वेळ आपल्याला तो देता आला पाहिजे. तशी आपण त्या पद्धतीत आपण वागलं पाहिजे. त्याचं अनुकरण त्या दृष्टिकोनातून आपण ते केलं पाहिजे. म्हणून आपण सर्व गोष्टी समजून घेत असताना परमपूज्य गुरुमाऊलींनी आगामी येत्या काळासाठी काही वेगवेगळे उपक्रम आपल्या समोर ठेवलेले. त्या उपक्रमांमध्ये मला वाटतं मूल्य संस्कार मेळावा येत्या 26 आणि 27 नोव्हेंबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये परमपूज्य गुरुमाऊलींच्या उपस्थितीत हा एक राष्ट्रीय बालसंस्कार म्हणजे मूल्य संस्कार मेळावा होणार आहे. हा अगदी आगळा वेगळा मेळावा होणार आहे. यामध्ये मूल्य संस्कार म्हणजे काय, त्याचं महत्व, त्याची जवळपास 200 ज्ञानाची दालनं तिथे उभी करण्यात येणार आहे. आता जसं आपल्याला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, थोड्या वेळापूर्वी आपल्याला एक नाटिका पाहिजे. आपण वृद्धाश्रम आणि त्या वृद्धाश्रमातील त्या दाम्पत्याची अवस्था किंवा आज अनेक पालकांच्या बाबतीत या गोष्टी घडत आहेत आणि ही जी गोष्ट आहे ही सत्यकथेची गोष्ट आहे. याच्या समोर अनेक कथा घडलेल्या आहेत, आपण ऐकल्या आहेत. हे लक्षात घ्या. अक्षरशः आपण थोड्या वेळापूर्वी सर्वच मला वाटतं सेवेकरी भावनिक दृष्ट्या या नाट्याकडे आपण पाहत होतो. इतक्या उत्कृष्ट अभिनय या मुलींनी त्याचं सादरीकरण केलं होतं की काही क्षण सर्वांच्याच डोळ्यात अश्रू तरळले होते. हे इतकं अंगावर शहर आणणारं त्यांनी नाटिका आपल्या समोर उभी केली. परंतु खऱ्या अर्थानं हे आजच्या समाजाचं दाहक वास्तव आहे. अनेक घटना तशा घडत आहे. आपल्याला आपला श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मुळात मूल्य संस्कार विभाग वृद्धाश्रम हटाव या योजनेत काम करत आहे. ते कधी होऊ शकतं जेव्हा सुसंस्कारित पिढी या राष्ट्रात घडेल तेव्हाच खऱ्या अर्थानं वृद्धाश्रम मुक्त भारत होणार. कारण मूल्य संस्कार हे फार गरजेचे आजच्या काळात. आणि अनेक पालकांना वाटतं की आम्ही आमच्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये ऍडमिशन घेतले, चांगल्या शाळेमध्ये आम्ही त्यांना शिकवतोय, नामांकित शाळा आहे, इंटरनॅशनल स्कूल आहे, कॉन्व्हेंट स्कूल असतील किंवा अन्य नामांकित शाळा असतील, त्या शाळांमध्ये आम्ही त्यांना शिकवण्यास पाठवत असतो. त्यामुळे सगळं काही शाळा कव्हर करून घेईल
आम्हाला बाहेर बाकीचं वेगळं करण्याची गरजच नाही. आणि त्यामुळे पालकांचा तो फार मोठा गैरसमज असतो. शाळा केवळ शैक्षणिक विद्यार्थ्यांना वाढवू शकतात, शिकवू शकतात, मात्र संस्काराच्या बाबतीत शाळा कुठल्याही प्रकारचा पुढाकार घेऊ शकत नाही किंवा गोष्टी त्या समजून सांगू शकत नाही. जे काही असेल ते आपल्याला घरी आणि संस्कार वर्गातच आजच्या काळात मुलांना शिकवायला लागतं. कारण शाळांकडे या माध्यमातून पाहिलं जातं की अर्थार्जन म्हणजे नोकरी किंवा उपजीविकेचं साधन प्राप्त करण्याकरता शिक्षण, एवढंच शिक्षणाकडे पाहिलं जातं आजच्या काळात. त्यामुळे सगळ्या शाळा काय करतात की मुलांना पैकीच्या पैकी मार्क कसे पडतील याकडेच लक्ष देतात. त्यांना वळण काय आहे, त्यांच्यावर संस्कार काय आहे हे बघण्याकरता शाळांना सुद्धा वेळ नाही किंवा शाळा लक्ष देऊ शकत नाही. किंवा पालकांनी सुद्धा सांगितलेलं असतं की यार पैकीच्या पैकी मार्क आमच्या मुलांना कसे पडतील तेवढंच पाठ. त्यामुळे काय होतं की अनेक मुलं उच्च शिक्षित होतात मात्र सुसंस्कारित राहत नाही. त्यामुळे ते मुलं त्यांच्या पालकांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. पूर्वीच्या काळात भारतीय शिक्षण प्रणाली कशी होती, ज्यामध्ये शिक्षण अशासाठी घेतलं जायचं की मुलांना चारित्र्य घडवण्यासाठी शाळेत पूर्वीच्या काळात पाठवलं जायचं. म्हणजे शिक्षण हे साधन चारित्र्य निर्माणासाठी होतं, संस्कार घेण्यासाठी शाळेत पाठवलं जात होतं. कुठल्याही प्रकारे अर्थार्जन प्राप्ती किंवा नोकरी किंवा पैसे मिळवण्याचं साधन शिक्षणाकडे पूर्वी पाहिलं जात नव्हतं. म्हणून गुरुकुल शिक्षण पद्धती आजही ज्या शिक्षण पद्धतीचं आदराने नाव घेतलं जात आहे, संशोधन होत आहे, ही गुरुकुल पद्धतीच श्रेष्ठतम शिक्षण पद्धती होती. आणि त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमुळे अनेक संत महात्म्य थोर व्यक्तिमत्व या राष्ट्रात घडत होते. म्हणून यासाठी आपण या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. मूल्य शिक्षण म्हणजे काय, मूल्य शिक्षण म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून यासाठी मूल्य शिक्षणाच्या बाबतीत आपण आणखी काही गोष्टी समजावून घेऊ. हा जो 26-27 तारखेचा जो संभाजीनगर येथे होणारा मूल्य शिक्षण जो मेळावा आहे, या मेळाव्याचा मूळ उद्देश आपण लक्षात घेतला पाहिजे. की ज्या मेळाव्याचा मूळ उद्देश की मुलांमध्ये ते संस्कार रुजवले जावे, मुलांमध्ये या सर्व गोष्टी उपजत निर्माण व्हाव्या. आई वडील, बंधुभाव आणि खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचं जे ब्रीद वाक्य आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव आणि राष्ट्रदेवो भव, हे जे ब्रीद वाक्य आपल्या भारतीय संस्कृतीचं जे आहे ते जर मेंटेन ठेवायचं असेल आणि त्यावरच राष्ट्र उभारलं जाणार आहे, तर त्यासाठी लहान वयातील मुलांवर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. म्हणून अनेक वेळा आम्ही पालकांना आपण आवाहन करतो. बालसंस्कारचे अनेक प्रतिनिधी केंद्रामध्ये आवाहन करतात की मुलांना बालसंस्कार वर्गामध्ये पाठवा. त्यावेळी अनेक पालक काय सांगतात की आमच्या मुलांना क्लास आहे, अभ्यास असतो, वेळच नसतो, असे कारण पालकच स्वतःहून देतात. परंतु त्या पालकांना पुढची गंमत काय होते हे लक्षात येत नाहीये. इकडे उच्च शिक्षण ते मुलं घेत आहेत, परंतु संस्काराच्या अभावी भविष्यात ते पालकांना सांभाळतील की नाही याची शाश्वती नाही. पालक गोड गैरसमज करून बसत आहेत की ते मुलं आम्ही खूप लाडाने वाढवले, खूप लाड केलेले, ते आमचं सगळं सांभाळतील आम्हाला. तसं नाही. महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. आता त्याची नाटिका पाहिली तशा तर खूपच आहे, परंतु तुम्हाला पेपरवरची बातमी मला वाटतं एप्रिल महिन्याची बातमी आपल्या पुढे मांडतो. 2-3 घटना थोडक्यात मांडतो. एप्रिल महिन्यामध्ये पेपर वर्तमानपत्रात एक बातमी आली, एक वृद्ध दाम्पत्य त्यांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्येचं कारण वर्तमानपत्रात त्यांनी प्रकाशित झालं नाही. त्यांनी नोट लिहून ठेवली, सुसाईड नोट, म्हणजे आत्महत्येचं कारण त्यांनी एका कागदावर लिहून ठेवलं आणि ते सापडल्यानंतर ते पेपरला प्रकाशित झालं. ते कारण फार विचार करायला लावणार होतं. ते कारण असं होतं, त्या वृद्ध दाम्पत्याने त्यात असं लिहिलं की आमचा मुलगा
30 कोटी संपत्तीचा मालक आहे, नातू IAS ऑफिसर आहे, असं असतानाही आम्हाला घरात खायला देत नाही, त्यामुळे आम्हाला घराबाहेर हाकलून लावलेला आहे, त्यामुळे आम्ही आत्महत्या करत आहोत, असं कारण त्या वृद्ध दाम्पत्याने दिलं आणि त्यांनी आत्महत्या केली. ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की तुम्ही मुलांना काबाड कष्ट करून मोठं बनवताय, ते आर्थिक दृष्ट्याही संपन्न बनत आहे, शैक्षणिक दृष्ट्याही ते उच्च दर्जाचं शिक्षण घेत आहे, परंतु संस्काराच्या अभावी ते तुम्हाला ते सांभाळू शकत नाही, तुमच्याबद्दल प्रेम त्यांच्यात शिल्लक राहत नाही. ही किती भयावह गोष्ट आहे. मुळात या भारतीय संस्कृतीसाठी कायमा लावणाऱ्या गोष्टी, मुळात वृद्धाश्रम ही संकल्पनाच परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की एका तुरुंगवासाप्रमाणे तिथे राहतात. आता तरी नाटिकेमध्ये दाखवलेलं जी वृद्धाश्रम असेल तो बरा दाखवलेला असेल, परंतु तुम्ही काही व्हायरल व्हिडिओ वृद्धाश्रमातले जर पाहिले तर तुमच्या सुद्धा अंगावर काटा येईल की तिथे वृद्धांना मारहाण सुद्धा करण्यात येते, चापटी मारल्या जातात. कारण बऱ्याच वेळा वृद्धांची चिडचिड होते, त्यावेळी तिथले सांभाळणारे लोक त्यांना मारहाण करतात. तिथपर्यंत भयावह स्थिती असते. एकटेच ते कोंडवाड्यात ते वृद्धांना कोंडलेलं असतं, ते कसे तरी तिथे ते जगतात, तिथेच त्यांचा अंत होतो. मुळात ही संकल्पना मान्यच नाही भारतीय संस्कृतीला आणि सेवा मार्गाला. कारण ज्या देशामध्ये श्रावण बाळ, ज्या देशामध्ये भक्त पुंडलिकासारखा मातृपितृ भक्त छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्शवत राजा राजमाता जिजाऊंसारखं व्यक्तिमत्व ज्या देशात घडलं, त्या देशात वृद्धाश्रमाच्या भिंती कशा उभ्या राहतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ही संकल्पनाच मुळात आपल्याला मान्य नाही. म्हणून वृद्धाश्रम कमी करायचे असतील तर लहान वयात संस्कारच झाले पाहिजे. एक वेळेस थोडा अभ्यास कमी झाला तरी चालेल. पालकांना नेहमी आम्ही आवाहन करत असतो, पालकांना समजून सांगितलं जात असतं 2 क्लास कमी लावा, परंतु त्यांना 1 तास आठवड्यातनं किमान बालसंस्कार वर्गांना पाठवा, तरच त्या पालकांचं भविष्य सुरक्षित आहे. मुलांचं नाही, पालकांचं भवितव्य सुरक्षित आहे. नाही तर पालकांची अवस्था काय होईल सांगता येणार नाही. आणखी फार भयावह दर्दनाक अशी घटना पुढे येथे घडली. पेपरला बातमी आली होती, मे महिन्यातली बातमी आली. मे महिन्यात त्या सगळ्याच पेपरला ती बातमी आली होती. एक वडील, त्यांचा मुलगा, त्यांनी काबाड कष्ट करून त्याला इंजिनियर बनवलं. तो उच्च पदावर जाऊन त्याला साधारणतः 12 लाख वर्षाचं पॅकेज इंजिनिअरिंग मध्ये त्याला मिळालं इंजिनियर असताना. आणि नंतर त्याचे वडील जेव्हा एकटेच राहिले, वृद्ध झाले, असहाय्य झाले, त्यावेळी त्याला त्या वडिलांना सांभाळायचा कंटाळा आला. तर त्याने काय करावं, त्याने वडिलांना गाडीवर बसवलं आणि ते धुळ्याच्या एसटी स्टँडला घेऊन बसवलं. ते वडील वृद्ध आणि असहाय्य असल्यामुळे उपासमारीमुळे त्यांचा तिथे मृत्यू झाला. काय भयंकर ही पिढी आजची. किती लाड आणि प्रेमानं त्या मुलाला वाढवलं असेल, त्या वडिलांनी किती अपेक्षा करून वाढवलेलं असेल, आणि अपेक्षा त्याच्या फार काही जास्त नसतील, ते मुलांनी फक्त सांभाळावं. आणि तो मुलगा त्या वडिलांची डेड बॉडी सुद्धा घ्यायला तयार गेला नाही. सरकारी लोकांनीच त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार केले. पेपरला आलेली ती बातमी आहे. किती भयंकर गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत. त्यामुळे आता जर पालक सावध झाले नाही आणि पालकांनी मुलांना संस्कार वर्गात जर पाठवलं नाही तर त्या पालकांचं सुद्धा असंच होऊ शकेल. कुठल्याही ज्योतिषाला विचारायची गरज नाही, कारण शाळांमधनं कुठलेही संस्कार केले जात नाही. तुम्ही शाळांवर जर डिपेंड राहिला, तुम्हाला वाटतं सगळं एकदम भारी शाळा आहे, शाळा सगळं करून घेईल मग झालं, काही नाही, काहीही नाही. तसं नाही. आधी हे मुलं, कारण या बालसंस्कारामध्ये मुलांना मातृपितृ भक्त घडवण्यात येते. 5 टप्प्यात बालकाचा विकास साधला जातो. त्यामध्ये मुलांचा शारीरिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास आणि बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास, असा 5 टप्प्यात बालकाचा बालसंस्कारमध्ये विकास साधण्यात येतो. जसं पूर्वी बालसंस्कार म्हणजे मुलांना फक्त स्तोत्रमंत्र शिकवणे, आई वडिलांच्या पाया पडायला एवढं बालसंस्कार राहिलं नाही. ते इतकं विस्तृत गुरुमाऊलींनी करून ठेवलेलं आहे की आता तुम्हाला जर बालसंस्कार डिटेलमध्ये पाहायचं असेल तर तुम्ही या 26-27 नोव्हेंबरच्या कार्यक्रमाला या. ते कार्यक्रम पाहताना तिथे 200 दालनं बालसंस्कार विभागाची असणार आहे. तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 तास हे सगळे स्टॉल म्हणजे ती दालनं, ज्ञान दालनं पाहायला वेळ लागणार आहे. एवढं डिटेल संस्कार
या बालसंस्कारातनं आता सेवा मार्गातनं मुलांना शिकवले जात आहे. म्हणून पालकांना मी कळकळीचं आव्हान करत आहे की या सर्व गोष्टी ज्या परमपूज्य गुरुमाऊली सांगत आहेत या काही साधारण नाही. गुरुमाऊली उगाच या गोष्टीला झुकतं मार्ग का देतात आणि बालसंस्काराला का नाव घेतात किंवा बालसंस्काराला एवढं झुकतं माप का देतात. अनेक वेळा गुरुमाऊली सांगतात एक वेळेस प्रश्नोत्तर कमी झाले तरी चालतील परंतु त्या ठिकाणी मूल्य संस्कार झालेच पाहिजे. म्हणून सेवा मार्गाची स्थापना करत असताना संस्थापक सद्गुरू नारायणरावजी पेंडे महाराज सद्गुरू परमपूज्य भोले दादा यांनी प्रत्येक केंद्र स्थापना करताना प्रत्येक केंद्राला बालसंस्काराची पाठीच का लावली. फार मोठं रहस्य आहे. कारण आगामी काळाची ती गरज आहे. आज जर मुलांना जर ते संस्कार जर आपण केले नाही तर उद्या तुम्ही म्हणाल आपलं राष्ट्र एक आर्थिक महासत्तेकडे राष्ट्राची वाटचाल सुरू आहे. संपूर्ण जगावर भारताचा दबदबा आहे आज आहे. परंतु जेव्हा ही पिढी पुढे जाईल ती जर संस्कारयुक्त नसेल तर त्यांच्यात राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती कशी असेल. राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती येण्यासाठी आधी मातृभक्त पितृभक्त व्हायला लागतं मग राष्ट्रभक्त होतात. जर ही मुलं मातृपितृभक्त नसतील तर ते राष्ट्राची काय सेवा करतील. सहज सिंपल हे लॉजिक आहे. म्हणून भारतीय संस्कृतीचं घोषवाक्य मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव. आचार्य म्हणजे आपले गुरु आणि वडीलधारे आणि शिक्षक यांना आपण आचार्य म्हणतो. आचार्य देवो भव अतिथी देवो भव आणि मग राष्ट्र देवो भव. ही जी काही गोष्ट आहे ही गोष्ट मातृदेवोपासून सुरुवात होते हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हा जो काही 26-27 नोव्हेंबरचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये मुख्य शीर्षक असणार आहे मातृपितृ पाद्यपूजन सोहळा. हा एक मात्र आतापर्यंतचा आगळा वेगळा उपक्रम असणार आहे की लाखोच्या संख्येत मुलं आणि त्यांची पालकं त्या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे आणि ते परमपूज्य गुरुमाऊलींच्या साक्षीनं आपल्या आई वडिलांचं पूजन करणार आहे. हा एक मात्र आगळा वेगळा आतापर्यंतचा होणारा कार्यक्रम आपल्या समोर असणार आहे. कारण या मुलांना नियमितपणे आपल्या आई वडिलांबद्दलची आस्था त्यांच्याबद्दलची आदर प्रेम हे सतत जर निर्माण करून द्यायचं असेल तर त्यांना नियमितपणे आई वडिलांचं पाद्यपूजन करायची सवय आपल्याला ती सर्वांना ती लावून द्यायची. म्हणून या कार्यक्रमाचा उद्देश आपल्या लक्षात आला असेल की आज जी राष्ट्रामध्ये आणि समाजामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे वृद्धाश्रम वाढीस लागत आहे शहरांमध्ये एका बाजूला वृद्धाश्रम वाढत आहे परंतु ग्रामीणचं काय. ग्रामीण सुद्धा मागे नाही. ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी जेव्हा काही मुलांना पालक नको कसे होतात तेव्हा ते एखाद्या देवळात सोडून देतात. अशा सुद्धा घटना आपण पण ऐकलेल्या आहेत. देवळात आई वडिलांना जाऊन बसायला लागतं. या खेड्यांमध्ये सुद्धा घटना नाही किंवा तिथे सुद्धा घरामध्ये उपासमार करणं किंवा त्यांची सेवा न करणं अशा घटना ग्रामीणलाही त्यात मागे नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सगळ्या पालकांना हीच विनंती असते केवळ शिक्षणाच्या केवळ मागे न लागतात. याचा अर्थ असा नाही की शिक्षण कमी घ्यायचं. शिक्षण आहे ते व्यवस्थित घ्यायचंच परंतु त्या शिक्षणासोबत संस्काराची जोड फार महत्वाची आहे. संस्काराची जोड जर शिक्षणाला नसेल तर ते शिक्षण काहीच कामाचं नाही. शून्य. एखादा आयएस मुलगा सुद्धा त्यांच्या आजोबाला जर सांभाळू शकत नसेल तर ते उच्चतम शिक्षण शून्य हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मूल्य संस्काराची गरज आज किती मोठी या राष्ट्राला आहे हे आपल्याला या सर्व प्रसंगातून लक्षात येतं. म्हणून हा जो एक उपक्रम परमपूज्य गुरुमाऊली घेत आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 26 आणि 27 नोव्हेंबर 2 दिवस उपक्रम ठेवलेला आहे. एका दिवसाचा मेळावा नाही 2 दिवसांचा मेळावा आहे. त्यामध्ये 200 ज्ञानदालना असणार. त्या टप्प्यामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती या ज्ञानदालनातूनच मुख्य कार्यक्रम स्थळी जाणार आहे. म्हणजे अनेक वेळा काय होतं आपण अनेक मेळावे घेतो त्या मेळाव्यामध्ये आपण सेवा मार्गाचे सर्व प्रेझेंटेशनचे स्टॉल लावतो बालसंस्कार गर्भसंस्कार पण ते बाजूला असतात. त्या स्टॉलवर अगदी 20 ते 30% लोक पोहोचतात आणि गर्दी होते त्यामुळे कमी लोक जातात आणि 20% 30% लोक ते फक्त त्या गोष्टी पाहतात आणि बाकी मेळाव्यामध्ये जे काही मार्गदर्शन परमपूज्य गुरुमाऊली करतील तेवढ्या मार्गदर्शनावरच ते
त्या मेळाव्याचं सर्व काही ज्या गोष्टी घडतात त्यानंतर जे काही आउटपुट असेल ते मेळाव्याचं ते केवळ परमपूज्य गुरुमाऊलींच्या गुजरातचं जेवढं काही मार्गदर्शन असेल तेवढंच आउटपुट. मात्र आपण सेवेकरी म्हणून जे आपल्याला काही मार्गाचं प्रेझेंटेशन करायचं असतं त्यात आपण बऱ्यापैकी कमी पडतो. 20-30% लोकांपर्यंतच आपण ते प्रेझेंटेशन व्यवस्थित करू शकतो. म्हणून याच करता या मेळाव्याची अशी थीम असणार आहे. जसं आपण कृषी महोत्सवामध्ये अनेक वेगवेगळ्या स्टॉलवर जातो, मग कार्यक्रमच्या मुख्यालयात जातो, अगदी तसंच यामध्ये सर्व सेवा मार्गाचे ज्ञान दालन त्या ठिकाणी असणार आहे. हे ज्ञान दालनामध्ये साधारणतः 100-125 बालसंस्काराचे प्रेझेंटेशनचे दालन असणार आहे. त्यामध्ये 2 असे मोठे कक्ष असणार आहे 50-50 संख्येचे. त्यामध्ये दिवसभर दोन्ही दिवस सेमिनार सुरू असणार आहे. पालकांसाठी वेगवेगळं मार्गदर्शन, अनेक मुलांच्या वेगवेगळ्या सवयी असतात, त्या सवयी मोडण्या करता पालकांनी नेमकं काय करायचं. त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांचे वेगवेगळ्या समस्या, त्याचबरोबर करिअर प्रश्न, पालकांचे छोटे मोठे प्रश्न ते सोडवण्यासाठी पालकांचे मानसरोग तज्ञ हे सगळ्यांचे सेमिनार दिवसभर तिथे तज्ञ बसून असणार आहे. युवकांसाठी करिअर गायडन्स, आपले इथे जे मागच्या महिन्यामध्ये आपण करिअर गायडन्सचं मार्गदर्शन केलं होतं सतीश पाटील सर, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन तिथे दिवसभर तिथे असणार आहे. तसे त्यांच्यासारखे जवळपास 10 ते 15 वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ञ करिअर आणि वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीवर मार्गदर्शन करणारे ते तिथे असणार आहे. डॉक्टर तिथे असणार आहे, वेगवेगळ्या प्रकारे बालकांच्या आजारांवर मार्गदर्शन करणारे तपासणी शिबिरे तिथे बालकांसाठी विशेष असणार आहे. तर अशा सगळ्या गोष्टींची दालनं तिथे 2 ते विशेष दालनं आणि त्याचबरोबर सर्व वेगवेगळे स्टॉल्स, म्हणजेच त्याला आपण ज्ञान दालन म्हणू. त्या ज्ञान दालनामध्ये पहिल्या टप्प्यात बालसंस्कार, मूल्य शिक्षण, त्याचे सगळे उपक्रम ते सर्व डिटेल्स मध्ये. त्यानंतर शिशु संस्कार, त्याचे जवळपास 70 दालनं असतील. त्याच्यानंतर युवा प्रबोधनाचे 25 दालनं असतील. त्यानंतर गर्भसंस्काराची दालनं असतील. नंतरच्या टप्प्यामध्ये सेवा मार्गाचे 18 विभाग, त्याचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्लेषण, लहान मुलं आलेल्या प्रत्येक भाविकाला, सेवेकराला ते मांडणी करून सांगणार. बालसंस्कारात्मक कृषी विभाग, बालसंस्कारात्मक आरोग्य, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, त्याचं वैज्ञानिक महत्व, त्याचबरोबर व्रत वैकल्य, त्याचं वैज्ञानिक आणि त्याचबरोबर शारीरिक दृष्ट्या कसे ते उपयुक्त ठरतात त्याचं संपूर्ण महत्व, भारतीय पारंपरिक खेळ, त्याचं प्रदर्शन, मांडणी, या सर्व गोष्टी या कार्यक्रमामध्ये या 200 ज्ञान दालनातनं मांडल्या जाणार आहे. 18 विभाग तिथे मांडले जाणार आहेत. यज्ञयागाचं वैज्ञानिक महत्व हे सुद्धा त्या ठिकाणी मुलं अतिशय चांगलं प्रेझेंटेशन तिथे ते ठेवणार आहे ते ज्ञान दालनाच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काही महत्वाच्या गोष्टी असणार आहे. हे सगळे ज्ञान दालन पाहिल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये असणार आहे त्या ठिकाणी फोटो गॅलरी. ही फोटो गॅलरी म्हणजे परमपूज्य गुरु माऊली आणि सद्गुरू परमपूज्य मोरे दादा यांनी केलेलं सर्व कार्य, त्याचे चित्रफिती, फोटो, त्याचबरोबर सद्गुरू मोरे दादांवर जे आता वेब सिरीज सुरू आहे अवधूत चिंतन ऍप, ते तुम्ही प्ले स्टोअरवर डाउनलोड करा. त्या ऍपवर सद्गुरू मोरे दादांचं पूर्ण चरित्र तुम्हाला सिरियलच्या स्वरूपात पाहता येणार आहे. एकदम छान ती मालिका सुरू आहे. ती मालिका जवळपास 55 भागाची आहे. 21 भाग प्रकाशित झालेले आहे. मोफत मोबाईलवर ती पाहता येणार आहे, प्रत्येकाला पाहता येणार आहे. अँड्रॉइड प्ले स्टोअरवर जाऊन अवधूत चिंतन नावाचं मोबाईल ऍप डाउनलोड करायचं आणि त्यावर तेजोनिधी जर तुम्ही सर्च केलं तर ती मालिका तुम्हाला मोफत पाहता येणार आहे मोबाईलवर. असं ते ऍपचं स्वरूप असणार आहे. आपण ते तिथे त्या कार्यक्रमात त्याची माहिती सुद्धा तिथे असणार आहे. त्याचबरोबर परमपूज्य गुरुमाऊलींचे आतापर्यंत झालेले सर्व राष्ट्रीय मेळावे, उपक्रम, त्याचं सर्व बाबी तिथे चित्र स्वरूपात मांडल्या जातील. काही चित्रफिती तिथे लावल्या जातील आणि ते सर्व आलेला प्रत्येक भाविक, सेवेकरी आणि बालक
ते सगळं पाहून मग मुख्य सभा मंडपात ते बसतील. मुख्य सभा मंडपात बसल्यावर तिथे दिवसभर 2 दिवस कार्यक्रम असणारे. एक म्हणजे मुख्य स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम असणारे. प्रत्येक जिल्ह्यातील बालकांना आपापलं नाटिका सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरण करण्याची संधी त्या मुख्य विशाल व्यासपीठावर करण्याची संधी प्राप्त होणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला क्रमांक दिले जाणार आहे की आपण त्याची जर पूर्व नोंदणी केली, कारण महाराष्ट्रातले कदाचित 36 जिल्हे तिथे त्यांच्या कलेचं सादरीकरण करणार आहे. वेगवेगळ्या नाटिका त्यांनी जे मुलांचे जे काही कलागुण आहेत ते सादरीकरण करण्याची तिथे संधी त्या कार्यक्रमाच्या मंचावर सगळ्या मुलांना मिळणार आहे. दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम चालतील. त्याचबरोबर त्याच सभा मंडपात बाजूला लाठी काठी त्याचं प्रशिक्षण, त्याचबरोबर एका बाजूला स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण भगिनींसाठी ठेवण्यात येणार आहे. आपल्या सेवा मार्गामध्ये आपण नृसिंहवाडी येथेही ते प्रशिक्षण घेत असतो. लाठी काठी प्रशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण. त्याकरता आपल्याला एक पांढरीची काठी साधारणतः एवढ्या साईजची भगिनींना ती देण्यात येते आणि त्या काठीच्या माध्यमातून आपलं स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे भगिनींना शिकवलं जाणार आहे. अगदी तुम्हाला पांढरीच्या काठीचा उपयोग माहिती. पांढरीची काठी जर आपण जवळ ठेवली तर कुठलेही हिंस्र श्वापक पशु पक्षी आपल्यावर आक्रमण करत नाही. परंतु त्या काठीचा आणखी एक खूप सोपा पद्धतीत करता येतो ते म्हणजे भगिनींना कमजोरात कमजोर किंवा वृद्ध जरी भगिनी असेल, लहानात लहान मुलगी जरी असेल, ती सुद्धा आपलं संरक्षण एखाद्या ताकदवर व्यक्ती समोर सुद्धा ती करू शकते. असं प्रशिक्षण भगिनींना आता स्वसंरक्षणात देण्यात येत आहे. म्हणजे त्या काठीचा वापर करून पर्समध्ये जर ती बाळगली तर कितीही कमजोर एखादी भगिनी असेल आणि समोर किती ताकदवर व्यक्ती असेल, त्याचे कमीत कमी 3 हाडं ती भगिनी सहज मोडू शकेल. असं प्रशिक्षण भगिनींना देण्यात येणार. कारण काळाची गरज आहे असं प्रशिक्षण. म्हणजे जेणेकरून सर्व भगिनी आत्मविश्वासाने वावरतील. आणि किती कमजोर त्या भगिनीला वाटत असेल की आपण कमजोर आहोत, अशक्त आहोत, समोर खूप ताकदवर व्यक्ती, तरीही ती भगिनी कधीही डगमगणार नाही. खंबीरपणे ती भगिनी उभी राहील. आणि ही इच्छा परमपूज्य गुरुमाऊलींची हे लक्षात घ्या. हा गुरुमाऊलींनी सांगितलेला उपक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक भगिनी, एखादी भगिनी वृद्ध असेल तरी तिने ते प्रशिक्षण घ्यावं आणि लहानात लहान मुली असतील तरी त्यांनी ते प्रशिक्षण घ्यावं. आपल्यासाठी नव्हे, इतरांच्या तरी संरक्षणासाठी त्या कलेचा वापर होऊ शकेल. कारण त्यामध्ये अगदी कमीत कमी वेळात असे काही फटके दिले जातात की सरळ 2-3 खडखड हाडं तुम्हाला मोडता येऊ शकतील. असं काही गुंडे असतात. त्या पॉइंटवर थोडासा आधार प्रहार केला की 2-3 हाडं समोरच्याचे सहज मोडले जाऊ शकतात. असं ते प्रत्यक्ष काही प्रशिक्षण आपण इथे वाडीलाही मागे ते प्रशिक्षण झालं, प्रशिक्षण झालं, इथेही मागे घेतलं होतं. ते परत तुम्हाला ते दिलं जाईल. त्यामुळे त्या प्रशिक्षण प्रत्येक भगिनीने घेऊन ठेवणं ही काळाची गरज आहे, हे लक्षात घ्या. तर त्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिवसभर ते प्रशिक्षण सुरू असणार आहे. 2 दिवस ते प्रशिक्षण एका कॉर्नरला कंटिन्यू भगिनींसाठी ते विशेष प्रशिक्षण असणार आहे. नंतर संध्याकाळच्या वेळी 26 तारखेला त्या कार्यक्रमस्थळी लाठी काठी प्रशिक्षण, दांडपट्टा चालवणे प्रशिक्षण, त्याचबरोबर भरतानी खेळाचं प्रात्यक्षिक तिथे असणार आहे आणि संध्याकाळी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. त्याचबरोबर जसं आपण जानेवारी महिन्यामध्ये इथे आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण इथे घेतलं होतं, ते प्रशिक्षण पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी या संभाजीनगरच्या त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा दिलं जाणार आहे. म्हणजे असं खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण त्या ठिकाणी त्या कार्यक्रमामध्ये असणार आहे. म्हणजे तुम्ही त्या कार्यक्रमाला 2 दिवस जरी तिथे येऊन बसला तरी तुमचा वेळ कुठेतरी जाईल, तुमच्या लक्षातच येणार नाही. आणि इतक्या काही गोष्टी तुम्ही ते शिकाल, पाहाल. म्हणून हा कार्यक्रम केवळ बालकांसाठी पालकांसाठी मर्यादित नाही, तर सेवा मार्गातील प्रत्येक विभागात काम करणाऱ्या प्रत्येक सेवेकऱ्यासाठी हा उपक्रम असणार आहे. जरी हा कार्यक्रम मूल्य संस्कार किंवा बालसंस्काराचा जरी मेळावा असेल तरी हा कार्यक्रम हा प्रत्येकाचा असणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी 27 तारखेला 4 वाजता सर्व मुलं एकत्र
सर्व मुलं त्यांचे पालक त्या कार्यक्रमस्थळी परमपूज्य गुरुमाऊलींच्या समोर त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांचं पाद्यपूजन करतील. साधारणतः 15 ते 20 मिनिटं पाद्यपूजन सोहळा तो असणार आहे. म्हणजे पाद्यपूजन मुलं त्यांच्या आई वडिलांचं करतील. काही सेवेकरी ज्यांचे आई वडील आहेत ते त्यांच्या आई वडिलांना तिथे घेऊन येणार आहेत आणि ते सुद्धा त्यांच्या आई वडिलांचं तिथे पाद्यपूजन करणार आहेत. कारण समोर गुरुमाऊली बसलेले असणार आहे. हे लक्षात घ्या. हा काही फार आगळा वेगळा योग आपल्या आयुष्यात येणार आहे. आपण घरी आपल्या आई वडिलांचं पूजन करू शकतो, परंतु गुरुंसमोर आई वडिलांचं पूजन करणं म्हणजे एक फार आगळा वेगळा दुर्धर आणि दुर्मिळ योग असतो. कारण त्या निमित्तानं आपण आपल्याच गुरूंचे चरण कमल त्याचं पूजन करत असतो आपण आई वडिलांच्या स्वरूपात. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. म्हणून तुम्ही येताना एकटे येऊ नका. त्यांच्या सोबत आपल्याला कळकळीचं एक आव्हान आहे. या पश्चिम महाराष्ट्रातून जेवढं आपल्याला मुलांना त्यांच्या पालकांना आणि कार्यरत सगळ्या सेवेकरांना तुम्हाला वाटत असेल काही नवीन भाविक आहेत त्यांना हा सेवा मार्ग आपल्याला समजून सांगायचा आहे, तर खूप मोठी संधी आहे. बस वगैरे करा, गाडी भरून तिथे आणा आणि फक्त त्या ज्ञान दालनामध्ये त्या नव्या भाविकांना सोडा. आपोआप ते 200 कक्ष आणि ती फोटो गॅलरी पाहिल्यानंतर प्रत्येक त्या भाविकाला त्या व्यक्तीला हा सेवा मार्ग समजल्याशिवाय राहणार नाही. ही सर्व शाश्वती मानसंस्कार प्रतिनिधी असते. म्हणून लक्षात घ्या, अतिशय आवडतं नियोजन या मूल्य संस्कार मिळवण्याचं आगामी काळात केलं जाणार आहे. त्याचबरोबर इथे पुढल्या शुक्रवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता पितृतर्पणाचा एक सामुदायिक कार्यक्रम वाडी येथे होणार आहे. गुरुपीठात पण होणार आहे, वाडीला पण होणार आहे, गाणगापूरला पण होणार आहे. कारण आपल्या सेवा मार्गात पितृतर्पण आपण करून ठेवलेले आहे की सर्वसामान्य सेवेकरी एखादी भगिनी असेल ती सुद्धा घरातल्या घरात पितृतर्पण करू शकते. मुळात पितृतर्पण साधी गोष्ट नाही. पितृतर्पण कोणी सर्वसामान्य लोक करू शकत नव्हते किंवा त्याची कोणालाही माहिती नव्हती. सर्व पिंडदानाच्या प्रक्रियेत पितृतर्पणाचा भाग असतो आणि आपल्याकडे 5 प्रकारचे तर्पण आपण शिकवतो पितृतर्पणाला सोबत. एक देवता तर्पण, ऋषी तर्पण, पितृतर्पण, त्याच्यानंतर अज्ञात तर्पण आणि मला वाटतं एक पुढे घ्या पुढे सरको देवता, ऋषी, पितृ, अज्ञात आणि एवढं 4 प्रकारचे तर्पण आपण घेणार आहोत. अगदी 5 ते 10 मिनिटात तर्पण पूर्ण होत असतं आणि हे तर्पण केल्यामुळे आपल्या सर्व इतरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतात. आणि सर्वांनाच ठाऊक आहे इतरांची सेवा केल्याशिवाय देवता प्रसन्न होत नाही. म्हणून पितृ महालय पितृपक्षात आपण सर्व सेवेकरी काय करतो की सकाळी उठल्या आधी आपण पितृसूक्त वाचतो, दक्षिण दिशेला तोंड करू. आपल्याला सांगितलं पितरांची सर्वोच्च सेवा पितृतर्पण. म्हणून आपण पितृसूक्त आपण दक्षिण दिशेला तोंड करून वाचल्यानंतर आपल्या पितरांची सेवा पूर्ण होते. त्यात पितृतर्पण येत असेल नसेल YouTube वर पाहून सुद्धा आपल्याला करता येतं. YouTube चॅनलवर पितृतर्पणाची माहिती दिली. पूर्व दिशेला सरळ हाताने पाणी सोडून करत असतो. कारण देवतांसाठी सरळ हाताने पाणी सोडतो. त्यानंतर ऋषींसाठी या करवले या बाजूने पाणी सोडतो आणि पितरांसाठी हे आपण या अंगठ्याच्या बाजूने सोडत असतो. आणि स्वतःसाठी जेव्हा आपण तीर्थ घेतो तेव्हा आपण या मनगटाच्या बाजूने आपण असं पाणी किंवा तीर्थ प्राशन करत असतो. या 4 दिशा असतात तर्पणाच्या किंवा तर्पण म्हणजे पितरांना आपण जल देणं होय आणि स्वतःला तेव्हा तीर्थ घेतो ते सुद्धा तर्पणाप्रमाणेच असतं.
म्हणजे आपण ते पाळताना केवळ आपल्या मार्गामध्ये समजून सांगितलं. या सर्व गोष्टी आहेत, बेदराची सेवा केल्याशिवाय देवता प्रसन्न होत नाही. म्हणून आपल्या मार्गात बेदराची सेवा आपल्याला सोप्या पद्धतीने समजून सांगितलं जातं. आणि आपल्या मार्गावर देवची सेवा कुठल्याही काही मार्गामध्ये किंवा कुठल्याही लोकांना ती माहिती नसते, हे पण लक्षात घ्या. म्हणून आपण कधी त्या सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होतात. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जसं आपण मृत पूर्वजांची श्राद्ध करतो, त्यांची सेवा करतो, त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतो ना देव प्रसन्न होतात. परंतु त्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? त्यापेक्षा जिवंत पितर हे मृत पूर्वजांपेक्षाही श्रेष्ठ असतात. जिवंत पितर म्हणजे कोण? आपले आई वडील हे जिवंत पितर होय, हे लक्षात घ्या. आधी त्यांची सेवा झाली पाहिजे, मग मृत पूर्वज, मग देवता, हा क्रम लक्षात घ्या. म्हणून आपल्या सेवा मार्गामध्ये हे मातृपितृपूजन आणि हे सर्व का सांगतात? कारण देवतांना प्रसन्न करण्याचा मार्ग हा मातृपितृ सेवेतनं सुरुवात होते त्याची. आणि त्यांची जर सेवा नसेल, एखादा मुलगा आई वडिलांना सांभाळत नसेल, त्यांची सेवा करत नसेल आणि इकडे कितीही पारायण करत असेल तर शून्य, त्याचं फळ शून्य, काहीच नाही, काहीच उपयोग नाही. कुठलाही देव त्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या करता सेवा मार्गात या सर्व गोष्टी आपल्या समोर मांडल्या जातात, समजावून सांगितल्या जातात. त्याचबरोबर आगामी उपक्रमांबद्दल जर समजून घ्यायचं असेल तर त्यामध्ये आगामी येत्या 21 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी विवाह परिचय मेळावा कार्यरत सेवेकरांचा घेतला जाणार आहे.